त्याची सुरुवात सुद्धा भगवान शंकरापासूनच आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. कारण भगवान शंकराचं हे ज्ञान पार्वती माता म्हणली, देवा मला सांगाच. आमची बायको मला म्हणली होती मला साडी घ्यायची 2000ची. तिथे गेलो टॉप मध्ये कारखान्यात साहेब म्हणून साडी दाखवा म्हणजे ते दुकानदार काही थोडे भारी आहेत का, 2ची म्हणले की 4ची म्हणते. त्यानं माझ्याकडे बघितलं, चष्मा हेल्मेट दिसलं, मला मोठा नोकरदार आहे. त्यानं 4ची टाकली. माझ्याकडे बघायचं, मी तिच्याकडे बघायचं. मला त्याला म्हणायचं ना 2ची टाक म्हणून, कारण बायको संग होती. गपचीप घेतली. बाईच्या पुढे जायची हिंमतच नसते आपल्याला होत नाही बा. आली का नाही ते बघा इकडे असूनच मला लागते. आता आपले माझे शूटिंग मी नाही बाहेर पडेल मला. मग भाऊ आखली डोला काट करायचे, नाही तर उद्या कुठं याचं कीर्तन ते बंद पडेल. फेसबुक लाईव्ह आहे, फेसबुक लाईव्ह आहे. हा द्यायचे मग इंदोर करता चला नाही आपलं चला नका. मोठा जोर सोडून द्या. पार्वती मातेनं सांगितलं भगवान मला तुमच्यापासून ज्ञान द्या. भगवान शंकरांनी सांगितलं वेळ पडल्या सांगतो कधीतरी. नाही म्हणजे सांगाच हट्ट. चला म्हणजे शिरसिंधूची पहिल्या तरी शक्तीची कर्ण कोहरी केला आवाज करा विठाला विठाला. शिरसिंधूची आहे पहिल्या तरी शक्तीची कर्ण कोहरी. भगवान शंकरानं 7 समुद्राच्या पलीकड महाराज पार्वती मातेला नेलं. आणि शक्ती म्हणजे पार्वती माता आणि कर्ण कोहरी म्हणजे काय अशोक महाराज. आमचं लक्ष असते बरं का तुमच्या कीर्तनाच्या असतात. भगवान शंकरानं पार्वती मातेच्या कानामध्ये ज्ञान सांगायला चालू केलं. पण मुळातच ज्ञान जाम करते माणसाला, सहजा कोणाला भेटत नाही. मी हरिपाठ पाठ करायचा प्रयत्न करू मला मिळ लागला. ते अवघड आहे ना महाराज. ते पार्वती माता ऐकत ऐकतच झोपी गेल्या. आणि ते भगवान शंकराचं ज्ञान कुठेतरी व्यर्थच जाऊ नये म्हणून भगवान विष्णूनं अवतार घेतला. माशाच्या पोटात बारीक होऊन गेला, सूक्ष्म होऊन गेला आणि ते ज्ञान ग्रहण केलं. पण बाहेर येते वेळेस अहंकार चढला ज्ञानाचा. आणि आपण कोण झालोय आणि कसं पोटात गेलो ही सरला मोठा रूप धारण केलं. माशाचं पोट फोडून बाहेर आला. म्हणून सहज भेटलं होतं, पचलं नाही. म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मचिंद्र लागले सहज स्थिती. आणि ते मचिंद्राला सहज लागलेलं ज्ञान मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ पुढे जातात. गोरक्षनाथ म्हणजे महाराज महादेवच. पुन्हा पुढं महादेवाकडून पार्वती मातेकडे गेलं. पार्वती मातेचं तिथलं ऐकलं विष्णूनं आणि विष्णू पासून पुन्हा गोरक्षनाथाकडे गेलं. म्हणजे पुन्हा गेलं महादेवाकडे. पुन्हा गोरक्ष वळले गहिनी प्रती. पुन्हा गोरक्षनाथ म्हणजे महादेव आणि हे गेले पुन्हा गहिनीनाथाकडे. गहिनीनाथ म्हणजे विष्णू. गहिनीनाथ म्हणजे आता आपण कुवर घेऊन बसावे. गहिनीनाथानं एक रूप धारण केलं गुहेमध्ये आपलं आणि एक धारण केलं वाघाचं. त्र्यंबकेश्वरला गहिनी प्रसाद
गहिनीनाथ महाराजांनी एक रूप धारण केलं वाघाचं आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पाठीमाग लागले पिहडून त्या गुफेमध्ये आणलं. तर निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शंकर सदा शिवाचा अवतार स्वामी माझा निवृत्ती दातार. मग हे ज्ञान कुणाचं होतं? भगवान शंकराचं. घेतलं पुन्हा विष्णूनं मच्छिंद्र रूपी. मच्छिंद्रानं बोध पुन्हा गोरक्षाशी केला महादेवाला. पुन्हा गोरक्ष वळला गहिनीपती. पुन्हा महादेवानं विष्णूला आणि पुन्हा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार पुन्हा हे गहिनीनाथानं निवृत्तीनाथाकडे दिलं. म्हणजे हे भगवान शंकरा हे लय जड आहे. हे काही आमच्यानं सांभाळणं होत नाही. तुमचं हे तुम्ही घ्या. आणि एकदा निवृत्तीनाथाकडे आलं की निवृत्ती